तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्रेयफ्लिक्स यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही थंबनेल बघितलं असेल की हा टॉपिक कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बेस्ड आहे. तर येत्या 29 फेब्रुवारी 2024ला केमिस्ट्रीचा पेपर होणार आहे. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण दुसऱ्या सब्जेक्टचे पेपर जेव्हा येईल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर हा पेपर तुम्ही सॉल्व करसाल तर तुम्हाला 60पर्यंत मार्क इझिली भेटून जाईल, कारण हा पेपर मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असणार आहे. याच्यातून मोस्ट ऑफ द क्वेश्चन रिपीट होणार म्हणजे होणारच. तर फर्स्ट आपण सेक्शन ए बघू. सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला सगळं MCQ असणार आहे 10 मार्काचं. तुम्ही ते बघू शकता आणि जर तुम्हाला आवश्यक आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्याच्यानंतर खाली येऊ आपण. खाली क्वेश्चन नंबर 2 ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर ह्याच्यामध्ये हा क्वेश्चन नंबर 2 8 मार्काचा तुम्हाला राहणार आहे. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून प्रॅक्टिस करू शकता किंवा रटू शकता. ह्याच्यानंतर सेक्शन बी राहणार आहे 16 मार्काचं. ह्याच्यामधून सेक्शन बीमधून तुम्हाला कोणते पण 8 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्ही क्वेश्चन 3 बघू शकता. क्वेश्चन 3 तुम्ही बघू शकता, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. क्वेश्चन 4, क्वेश्चन 6 हे तुम्हाला पूर्ण सेक्शन बी 16 मार्काचं असणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन सी तुम्ही बघू शकता, सगळ्यात महत्त्वाचं 24 मार्काचं राहणार आहे. तर इथं तुम्ही 20 मार्क तर इझिली घेऊ शकता. तुम्हाला पेपरमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मोठा ॲन्सर लिहायचा आहे. जो पेपर चेकर आहे त्याला इम्प्रेस झाला पाहिजे. तर तुम्हाला हे ध्येय ठेवायचं आहे की पूर्ण पेज भरून तुम्हाला एक ॲन्सर राहायला पाहिजे. हाफ तरी पेज ॲन्सर राहायला पाहिजे तुमचं. तर ह्याचं सेक्शन सी 24 मार्काचं राहणार आहे. अटेम्प्ट ह्याचे पण तुम्हाला 8 क्वेश्चन कोणते पण अटेम्प्ट करायचे आहेत, जो तुम्हाला इझी वाटेल आणि जे क्वेश्चन तुम्हाला येत असेल ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर ह्याच्यातले क्वेश्चन तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली सेक्शन डी असणार आहे 12 मार्काचं. ह्याच्यातून हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला कोणते पण 3 सॉल्व करायचं आहे. म्हणजे कोणते पण 3चा ॲन्सर तुम्हाला इझिली ह्याच्यात देऊन टाकायचा आहे. तर ह्याच्यात तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट बघू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. क्वेश्चन नंबर 31 डिफाईन आहे, त्याच्यात ए आणि बी दिलेला आहे. तर तुम्ही त्याच्यावर ते तुम्ही क्वेश्चन डिफाईन करू शकता. तर क्वेश्चन नंबर 27 पण डिफाईन द टर्म्स आहे. त्यातले 2 राईट टू ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. तर हा जर पेपर तुम्ही सॉल्व करून जासाल तर तुम्ही इझिली मार्क चांगले घेऊ शकता. आणि तुम्हाला माहीत असेल की बोर्डचे पेपर PYQs खूप येतात. प्रिवियस इयर क्वेश्चन्स बोर्डमध्ये 100%, 99% रिपीट होतात. तर तुम्हाला हे ध्यान ठेवायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.